मिस्टर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून पॉवरमध्ये आलंय किती अनसर्टेनिटीज आहे बघताय तुम्ही. कधी आज असा डिसिजन घेतलाय युएसला 66 ऑर्गनायझेशन मधून विड्रॉ करून घेतलंय, काल व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला ॲबडक्ट केलंय, किडनॅप केलंय, परवा काहीतरी नवीन पॉलिसीज असणार इंडियावर 50% टॅरिफ, 500% टॅरिफ. एवढ्या अनसर्टेनिटीज आहे आणि फक्त युएस कडून नाही, यू विल फाइंड वर्ल्ड अक्रॉस दिस काइंड ऑफ अनसर्टेनिटीज ड्यू टू इस्रायल पॅलेस्टाईन वॉर और रशिया यूक्रेन वॉर और मेनी इव्हेंट्स. यू विल फाइंड दिस अनसर्टेनिटीज आर रादर ग्रोइंग. ना वी आर एक्सपेक्टिंग की हे कमी व्हायला पाहिजे, पण ते वाढतायत अजून. बरोबर. मग त्याच बेसिसवर बघा हा क्वेश्चन आहे GS3 वर आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स वर पण येऊ शकतो आणि GS3 इकॉनॉमिक ट्रेड चॅलेंजेस वर हा क्वेश्चन आहे, जो आता तुम्हाला या चॅलेंजेस काय काय आहेत हे आयडेंटिफाय करायला सांगतोय आणि सोबत मग हे चॅलेंजेस कसे डील करायचे हे सुद्धा सांगतोय, विचारतोय. ठीक आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. DWP मध्ये तुम्हाला आज काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटतील, कसे हे चॅलेंजेस आणि सोल्युशन्स इनोव्हेटिव्ह वे मध्ये आपण आन्सर स्ट्रक्चर मध्ये फिट करू शकतो. सो आय वेलकम यू टू द DWP. आणि आता बघा क्वेश्चन काय आहे. सो व्हॉट आर द चॅलेंजेस बिफोर इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे. फोकस इज ऑन इंडियन इकॉनॉमी व्हेन द वर्ल्ड इज मूव्हिंग अवे फ्रॉम फ्री ट्रेड अँड मल्टीलॅटरलिझम टू प्रोटेक्शनिझम अँड बायलॅटरलिझम. ठीक आहे. अँड बायलॅटरलिझम, हाऊ कॅन दिस बी मेड. मग दोन डिमांड आहे बघा क्वेश्चनची, क्लिअर दिलंय की व्हॉट आर दी चॅलेंजेस ऑफ दिस. सेकंड, हाऊ दिस कॅन बी मेड. ठीक आहे. सो मग हे कसं आपण एन्श्योर करणार याचा सगळं पॉइंट आहे. आता इथे पण याचा करंट अफेअरचा कंटेक्स्ट तुम्हाला द्यावाच लागेल. बरोबर. हीच डिमांड आहे जी तुम्ही मिस करू शकणार नाही. ठीक आहे. सो मग तुम्हाला, कारण आजच्या मुवमेंटला असं होतंय हेच विचारतोय. सो चला डिस्कस करूयात पुढे काय म्हणतो क्वेश्चन, कसा ऍड्रेस करायचा आहे. इंट्रोडक्शन मध्ये काय, इथे सगळ्यात आधी तुम्हाला प्रूफ करावं लागेल. प्रूफ द वर्ल्ड इज मूव्हिंग है ना फ्रॉम द प्रोटेक्शनिझम टू फ्रॉम मल्टीलॅटरलिझम टू प्रोटेक्शनिझम अँड बायलॅटरलिझम. ठीक आहे. सो मल्टीलॅटरल म्हणजे WTO वगैरे UN आणि बायलॅटरलिझम 2 किंवा 3 कंट्रीजचा अग्रीमेंट. So simply, yes, with the recent policies and initiatives, with the recent disputes between the countries and the policies of the United States and other developed world, we can see the world is absolutely moving from multilateralism to the bilateralism and the protectionism also, and the trade tariff impose also. So what are the challenges in the body मध्ये काय लिहिणार आपण, हा मला माझ्यासाठी 2025 वर्डचाच कॉन्टेंट आहे. ठीक आहे. मग बॉडी मध्ये काय लिहिणार मी, चॅलेंजेस. मग काय काय चॅलेंजेस आहेत, डायरेक्टली अड्रेसिंग दी चॅलेंजेस. ठीक आहे. तिथे अशी एक डायग्राम ड्रॉ करा, सन डायग्राम, आणि तिथे पॉइंट्स पण एक्सप्लेन पण करा. फर्स्ट, अनइक्वल ट्रेड टर्म्स. अँड सिम्पली इंडियावर 50% टॅरिफ आहे, पाकिस्तानवर 19% टॅरिफ आहे. ठीक आहे. ब्राझीलवर 50% टॅरिफ आहे. अनइक्वल ट्रेड टर्म्स आहे दॅट यू विल फाइंड देयर आर नो, अँड दिस इज नॉट ओनली केस विथ द US. यू विल फाइंड EU ने सुद्धा असंच केलंय, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा सुद्धा असाच केस आहे. सो अनइक्वल ट्रेड टर्म्स आहे, दॅट इज इक्वली क्रिएटिंग ए प्रॉब्लेम. युनिलॅटरल अप्रोच, युनिलॅटरली ट्रेड इम्पोजिशन चालू आहे, टॅक्स इम्पोजिशन चालू आहे, फाईन इम्पोजिशन चालू आहे. दॅट इज ऍब्सोल्युटली ए चॅलेंज बिफोर द इंडियन इकॉनॉमी दिस वे. ठीक आहे. सो युनिलॅटरल व्हायोलेटिंग रूल बेस्ड ऑर्डर. हियर युरोपियन युनियन WTO चा रूल व्हायोलेट करतोय जेव्हा त्यांनी पेट्रोलियम, नायरा एनर्जी अँड रिलायन्स इंडस्ट्रीज वर बॅन केलंय. ठीक आहे. सायमल्टेनियसली कार्बन बॉर्डर टॅक्स जो मेकॅनिझम त्यांनी इम्पोज केलाय, दॅट इज ऍब्सोल्युटली अगेन्स्ट द रूल बेस्ड ऑर्डर. येस. सो दॅट वी नीड टू इक्वली कन्सिडर स्ट्रॅटेजिक अँड autonomy and sovereignty. The most important case here is strategic autonomy. Let alone the autonomy, sovereignty is at under threat. Just like Venezuelaच्या प्रेसिडेंट सोबत जे झाले. So here the strategic autonomy and sovereignty for the case of trade, with whom we want to trade, with how much value. रशिया सोबत आम्हाला ट्रेड करायचं का नाही हे आम्ही डिसाइड करणार, rather than any third party country. But that is now a strategic threat to our sovereignty also. इंडियावर 500% टॅरिफ साठी रिसेंटली US मध्ये बिल सुद्धा पास केलाय. So that is what the case is, right? Then restricted market access. Now the say for Australia is not allowing India basically for its agriculture products. EU is equally not allowing them. US is equally forcing India to allow its dairy product and agriculture products there in the country by means of trade deals. Yes. So that is what the kind of limited market access is equally a challenge for the country like in the world. Then in uncertainty in investment also. Investment is getting so dismal.
बिकॉज ऑफ दिस अनसर्टनिटी. पण जिथे अनसर्टनिटी असेल तिथे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करणार नाहीत. सो रशिया युक्रेन वॉर असेल, इस्रायल पॅलेस्टाईन वॉर असेल, व्हेनेझुएला कॉन्फ्लिक्ट असेल, किंवा आता परत इराण सोबत जो काही इश्यू असेल, किंवा फ्युचरमध्ये अजून काही कॉन्फ्लिक्ट आहे, ऑल दिस रॅदर मेक्स द इन्व्हेस्टमेंट अ मेजर चॅलेंज हिअर इन द कंट्री विथ लॉट ऑफ टॅक्सेस इम्पोज्ड ऑन इंडिया विथ नो ट्रेड डील विथ द यूएस. नाव चॅलेंज आता बिगर आणि लूमिंग होत चाललाय. ठीक आहे. सो दिस आर दी चॅलेंजेस. यू कॅन लिस्ट फर्दर मोर आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग वे आउट काय असेल याला? वे आउट म्हणजे आपण किती डायनामिकली मल्टी डिमेन्शनल वे आउट देऊ शकतो त्याच्यावर आपले आन्सर किंवा स्कोर डिपेंड करतो. बघा, सगळ्यात आधी तर आहे स्ट्रेंथनिंग बायलॅटरल अँड रिजनल अग्रीमेंट. सो इथे आपल्याला, कारण आता वर्ल्ड इज बायलॅटरल कडे मूव्ह करतोय, आपल्याला आपले बायलॅटरल सार्क आहे, बिमस्टेक आहे, त्याला स्ट्रेंथन करणं मस्ट आहे. बिटवीन इंडिया जपान बायलॅटरल, अजून त्याला मल्टीलॅटरल रिजनल कॉपरेशनला फोकस करणं मस्ट आहे. आत्मनिर्भर भारत अँड मेक इन इंडिया. वी नीड टू एन्श्योर दॅट वी आर सेल्फ लँड so that any additional, just like say for example semiconductor, China has imposed a limitations on export of semiconductor to European and US. Possibly हा केस इंडिया सोबत पण होऊ शकतो. We need to be self-reliant in semiconductor, in pharmaceutical products है ना, basic pharmaceutical product or any other electronic goods and industry also, तो सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. Then boost domestic demand. कसा? जीएसटी 2.0, दॅट इज अ गुड स्टेप, बिकॉज याच्या थ्रू आपण काय केलं, टॅक्स रिफॉर्म्स करून, आयटी रिफॉर्म्स करून आपण बूस्ट केली आहे डिमांड, ज्याच्यामुळे युएसचा जो टॅरिफ होता तो काही एक्सटेंटवर आपण न्यूट्रलाइज केला आणि गव्हर्नमेंटचा लेटेस्ट डेटा 7.4% ने आपण ग्रोथ करू शकतो फॉर दिस पर्टिक्युलर फिस्कल इयर. डायव्हर्सिफिकेशन ऑफ एक्सपोर्ट मार्केट. वी नीड टू लुक फॉर Latin America, look for Africa, improve African Union and the India relations. Here global south connectivity आता फार जास्त important, and look for other market where the potential is huge, where the potential is equally growing. So we need to find out this kind of things as well. Enhancing domestic manufacturing and logistics. The thing is investment facilitation साठी आपल्याला या गोष्टी करणं मस्ट आहे, आणि डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग असेल तर आपल्याला डिपेंडन्सी कमी होईल, आणि अल्टिमेटली यू विल फाइंड की त्याच्यामुळे एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक नीड सुद्धा हॅम्पर नाही होणार, डिमांड सुद्धा फुलफिल होईल दॅट वे. देन स्ट्रेंथनिंग ग्लोबल रूल बेस्ड ऑर्डर कसा करणार? WTO स्ट्रेंथन करा, युनायटेड नेशनला स्ट्रेंथन करा, अगेन द क्लायमेट ऑर्गनायझेशन, आणि सगळ्यांचा हा जो रोल आहे that we need to accept their role. We need to have reform. WTO 2.0 is equally a need of the hour, right? United Nation 2.0 is equally the need of the hour, considering the kind of disturbance that we are actually going through. So conclusion मध्ये काय करणार? Thus the conclusion कसा असणार? फ्युचरचे सोल्युशन्स तुम्ही अजून काय घेऊ शकता? वे आउट काहीतरी ब्रॉडर वे. Thus the world and the world is going through a turbulent time, and the Indian economy needs to judge this condition well, adapt to the evolving conditions, and accordingly make the trade practices in a way making the global rule based order society, and ultimately securing the बेस्ट फॉर दी सिटीजन ऑफ दिस नेशन, है ना, की जिथे फ्युचरिस्टिक कंक्लुजन आपण देतोय, जो कंटेम्पररी कंडिशन चॅलेंजेस एक्सेप्ट करतोय आणि सोबत फ्युचर मध्ये काय काय गोष्टी करू शकतोय. दॅट इज ऑल विथ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. काही डाऊट्स असतील कमेंट मध्ये सांगा मला. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव ए गुड टाइम.